होतील का की सलामी वीरांना ड्रेसिंग रूम मध्ये पाठवण्यासाठी गोलंदाज आपला दमकम पाण्याला लावतील का? चला बोलूया मैदानाच्या दिशेनं पंचांच्या वतीनं. यस श्वान आलेत आतमध्ये. अगदी चला मॅच ऑन गेम ऑन शो नाव. इथून पहिला बॉल फेकला जातो परत. क्या बात आहे. पंचांच्या अगदी दोन्ही समांतर झाले. पंचांनी पहिलाच बॉल निशांत यांचा अगदी दंडित केलाय मी तर म्हणेल. पहिला चेंडू अगदी अतिरिक्त धावसंख्या. यसित मलिंगाने देखील टेस्ट करिअर मध्ये पहिला चेंडू स्वेर मारा हाताळला का आणि त्यानंतर यॉर्कर किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं होतं टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण करत असताना पहिलाच बॉल त्याने स्वेर मारा फेकला. यावेळी चेंडूला धाडलं अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. कमाल धमाल परेश ठाकूरचा हा षटकार. जय जय. देशा कडकर देशा दगडाच्या देशा प्रणाम गावा माझा हे महाराष्ट्र देशा. प्रणाम माझा गावा हे महाराष्ट्र देशा. खरोखरच अस्मिता अगदी भरभरून मनामध्ये ऊर्जा आणणारे ही गीत प्रचलित केली जातात. शाहीर साबळे यांच्या माध्यमातून हे गाणं लिहिण्यात आलं आणि प्रचलित करण्यात आलं होतं. यस पंचांचा इशारा येतोय. अगदी लिपस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा स्वेर मारा दर्शवलाय. स्वेर माराने संघ जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. 8 धावा येतात. अगदी इथून पाहिलं तर एक चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू स्वेर मारा हाताळण्याचं काम केलंय निशांतनं. निशांतवर मागील सामन्यामध्ये देखील थोडेसे हल्ले आले होते. इथून निशांत कशा रीतीने गोलंदाजी करतील देखील अगदी जोरकस फटका आपण पाहतोय. गुडघा टिकून खेळायचा प्रयत्न. बैठक शॉट पाहायला मिळालाय. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक एंडवर आता आपल्याला रोहित घरत पाहायला मिळतील. नुकताच आपण पाहिलं तर मागे गणेश उत्सवाचा सोहळा माझ्या या बोकरविडा नगरीत वाजत गाजत आणि इथे झेल देखील टिपला जातोय. ऑस्ट्रेलियन डक आणि भारतीय शून्य घेऊन रोहित घरात बॅक टू बॅक. अगदी 9 धावसकर पहिला ब्रेक थ्रू मिळाला जातोय. जिथून संघाला चांगली गोलंदाजी आता मात्र हाताळली जाते निशान वर्तकच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतात. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये निलेश ठाकूर. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. निलेश आपल्याला पाहायला मिळतील. लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील हा एक खेळाडूचा एक नवी ओळख आणि वेगळी पहिचान क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळाली आहे. यावर पहा खडे खडे आले अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून लॉंग ऑनच्या डोक्यावर 1 बॉल सीमापार निलेश टिकून आलाय. हा ब्रँडेड चौकार. बरोबर डीजे. अद्याप या षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडू शेष आहेत. नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13. थर्ड संघाच्या संगणकाला विनंती. आपण व्यासपीठावर राहायचं. थर्ड संघाच्या संगणकाला विनंती होता. ओके सर.
यावर देखील चांगला स्ट्रोक पाहतोय. फटक्यामध्ये दाखवलेली साल. चेंडू चाललाय. दन 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 चौकार. मध्ये चेंडू अडवले जातात. ओव्हर नंबर 1 ला मात्र इथून टाटा बाय बाय केलं जाईल मैदानामधून. ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर 1:17 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर उत्तम संघाची. क्रिकेट म्हटलं तर आज क्रिकेटमध्ये कैक बदलाव होतात. नाईट क्रिकेट पनवेल विभागामध्ये सातत्याने केडीजी तुमच्या इथे डे नाईटच्या स्पर्धा खेळवल्या जातात. उरण विभागामध्ये पहिल्यांदाच मित्र मंडळ डे नाईट स्पर्धेचं आयोजन करताना विघ्नार्थ मित्र मंडळ आयोजित विघ्नार्थ चषक 2024 चे सर्व शिलेदार आमचे श्रीकांत पाटील साहेबांच्या वतीनं पहिल्यांदाच मित्र मंडळ काहीतरी आगळी वेगळी ही स्पर्धा आपण पाहतो. मी विनंती करतो थर्ड संघाच्या संघनायकाला आपण संयोजकांशी प्लीज संपर्क साधायचा आहे. संयोजक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन गोलंदाज वापरले जातील. वैयक्तिक पहिल्या आपल्या सांघिक दुसरे षटक हाताळतील परेश पाटील. पाहूया एकीकडून पाटील दुसरीकडून ठाकूर. काय आहे ठाकूर? कारण अर्जुन पिक्चर पाहिलं तर त्यामध्ये अमरीश पुरीनं ठाकूरची भूमिका साधण्यात आली होती. का है ठाकूर? ठाकूर आ गया, ठाकूर आ गया. अरे ठाकूर क्या, सामने पाटिल भी खड़ा है. या पाटिल का सर्दीने खेळ करतील. यावर बॅट करून पंच करायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर अवे फ्रॉम बॉडीचा फटका खेळायचा प्रयत्न होता. इनफिल वरून बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी देखील जोरकस फटका मारायचा प्रयत्न. यस्नो हा ना तिथून नाही. इथून पाहिलं काय घडेल. इथून पाहिलं तर अगदी जशा सद्यस्थितीला या उरण तालुक्यामध्ये चोरांनी जसं थैमान मांडलंय तसंच क्रिकेटच्या मैदानावर देखील आता चोरटी धाव घेतली जाते. घर फोडी केल्या जातात. आज प्रत्येकाची घरं उद्ध्वस्त केली जातात मित्रमंडळ चोरांच्या माध्यमातून. हे कुठेतरी थोडं थांबलं पाहिजे. त्यासाठी रात्रीच्या गस्ती देखील लावल्या जातात आणि ते करणं देखील गरजेचं आहे. आणि इथे देखील क्रिकेटच्या मैदानावर देखील आता चोरी होताना पाहायला मिळाली आहे. अगदी चोरटी धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा आहेत त्या धावफलकावर. चला मी विनंती करते लास्ट कॉल थळे संघाचा संघनायक संयोजकाशी संपर्क साधा. थेट संघाचा संघनायक या आपण यावर पाहूया. इथून मात्र काय घडलंय तर फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. आगरी कोहली मुंबईचे राजे करू नका आग्रहाचे नाद आणि फलंदाज झाले तिथून मात्र बाद. थँक्यू. आगरी कोल्यांची ती सावली हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी खऱ्या अर्थानं कारले गडाची रणरागणी आई माझी एकवीराय आणि एकवीरायचे सुमधुर संगीत आपण पाहतोय. आज डीजेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाते माझ्या कारल्याच्या एकवीर आईला. आज एकवीर आईचा सोहळा म्हटला तर चैत्र पाकाचा पालखी सोहळा. मग अक्षरशः फटाकड्यांची आतषबाजी, खना नारळाची ओटी, साडीचा मार माझ्या आई एकवीरेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18.
अद्याप या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडू बाकी असतील. पाहूया आल्या आल्या काय फटका सजवलाय. सो एडिकेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ सो वास विचिट 4 रन्स. भारी तलवारचा इस्तेमाल. स्विचिटने चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा स्विचिटचा वापर. या वेळेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. प्रणीतनं मात्र पहिला चेंडू फेस करताना चौकार थर्डमॅन क्षेत्रात ठोकलाय. त्यानंतर डॉट बॉल. लास्ट बॉल इन सेकंड ओव्हर. सेकंड स्पेल आपण पाहतोय परेश पाटील. अगदी ब्लॉक होल पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ झालाय. 22 धावा आल्यात. स्लॉक षटक कशा रीतीने असेल. स्लॉक षटक म्हटलं तर ज्याला भैरवीचं षटक म्हटलं जातं. संगीत क्षेत्रातील भजन संगीताचा जर विचार केलात ना तर भजन संगीताची सांगता तेव्हाच होते जेव्हा शेवटचा राग भैरवी घेतली जाते आणि भैरवीचा तो षटक हाताळला जाईल. पाहूया परेश ठाकूर अद्याप खेळपट्टीवर खेळ करतात. परेश ठाकूरला बाद होणं गरजेचं आहे. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचं निर्वाळीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरले जातील. तत्पूर्वी ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे वर्तक सर देखील आलेले आहेत. वर्तक सरांना विनंती असेल की आपण नक्कीच स्थानापन्न व्हायचं आहे. येस गोलंदाज येतात आकाश पाटील. यावेळेला अगदी हेलिकॉप्टर लुकनं खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाज आपण पाहतोय. जलद गतीचा गोलंदाज. प्रचंड वेगवान गोलंदाज वापरण्यात आलाय. डाव्या हाताचा आकाश पाटील. जोरकस फटका आपण पाहतोय सरळच्या दिशेला. स्ट्रेट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक चाच पडतात. बागडतात. 2 धावा आहेत. त्याच डबल डिजिट मध्ये धावसंख्येला कन्वर्ट केले जात आहे. जिथे 1 होती तिथे 2 घेण्याचा प्रयत्न केलाय. धावा जाऊन पोहोचला 24. 24 लॉस्ट ऑफ 2. चांगला फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीचं फील्ड. सिंगलचा वापर. डबलचा प्रयत्न आणि चला फलंदाज झाला तिथून. भाग 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 मिल्का भाग. इथून मात्र फलंदाजाची गाडी अशी सुटली की थेट ड्रेसिंग रूम मध्ये डीजे. आपण पाहतो अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून येणारा कमाल धम्माल बेमिसाल ठोकला षटकार. एकतीस धावा येतात धावफलकावर. अद्याप 2 चेंडूचा खेळ शेष असेल. इथून पंच आमच्या दिशेने वळतात. पंचांचा इशारा होतो इट इज अ वाईड बॉल.
32 धावा आहेत धावफलकावर. मग या उर्वरित अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला ढकललाय. 2 धावा आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय परेश आणि सिद्धेशच्या माध्यमातून होताना. लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल असेल पाहूया. 2 अंकी नाटकातील शेवटचा चेंडू. यावर शेवटच्या बॉलवरचा हा तडाखा दिलाय परेश ठाकूरचा. हा इव्हेंट क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या उभारण्यात आल्या 18 चेंडूमध्ये 40 आणि 41 धावांचा आव्हान. 41 धावा कशा रीतीने गोवटणे संघाच्या वतीनं पेलवल्या जातील. मास्टर माइंड निलेश ठाकूरच्या समवेत परेश ठाकूरचा दांडगा अनुभव कशा रीतीने पणाला लावला जाईल. एकीकडून निशांत वर्तकच्या तालमीतून खेळलेले हे सर्व शिरोधार 41 धावा कशा रीतीने ठोकतील याचं धावतं विवरण ऐकूया. राष्ट्रीय भाषेकडे बोलूया. आमचे ओके ओके चला मैदानाच्या दिशेने वळूया. जिथे 2 अंकी नाटकातील पहिल्या अंकाचा खेळ झालाय. दुसरा अंक कशा रीतीने रंगेल हे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी पुन्हा एकदा मी उमंगवीर बेंडकर निवड घेऊन चलतो तुम्हाला मैदानाच्या दिशेने. जिथं पहिल्या डावामध्ये पाहिलं तर परेश ठाकूरचा अप्रतिम खेळ परेश ठाकूरचा अप्रतिम खेळ घडलाय. इथून सलामीवीरांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ घडला जाईल हे पाहिले जाईल. टॉस साठी मी विनंती करतो. नेक्स्ट मॅच चला इथून मी विनंती करतो माऊ 11 एकविरा थर्ड अलिबाग विपक्ष साईशा 11 SPCC सेवा संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी यायचं लगेचच. टॉस केला जाईल. सलामीवर अक्षरशः बॉल चेकआउट केले जातात. चेंडूंची पाणीशा केली आहे. चला टॉस करून घ्या अनिशजी. आपलेच शुभ असते घ्या. नक्कीच बाप्पा मोरियाचे सक्सेसफुल आयोजक करते आमचे अनिश पाटील. वन शो होते त्या स्पर्धेकरिता. काय ती स्पर्धा हँडल केली मी तर म्हणेल. खूप अडचणींना मात द्यावी लागली मी तर म्हणेल बाप्पा मोऱ्याच्या शिलेदारांना.
काय काय घडलं त्या दिवशी सकाळच्या सत्रात, कुठं लोड आला, कुठून धूर निघला, कुठून माईक सोडले आणि कुठून आम्ही पळालो ते आम्हालाच माहिती. आणि आमच्या समोर आमचे गावले होते अपूर्व ठाकूर. टॉस इथून विन झालाय, ठेव लगेच, तर आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. ओके सर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो साहिल अँड नॉन स्ट्राईक एंडला निशांत वरथक्यास. एकीकडून निशांत, एकीकडून साहिल. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणित ठाकूर. उंचगोरा गोलंदाज प्रणित, गोलंदाजच्या रेलिंगवर. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवर प्रहार करायचा प्रयत्न. यस, पंचांचा इशारा आपण पाहतो इथून. फलंदाज हिट विकेट न झाले बाद पहिल्याच बॉलवर बसलाय हा गोवटे संघाला दे धक्का. मधुर संगीत ऐकतानाच अंगावर सारे येतात. आवाज अद्यापी या आवाजाची चर्चा आपण पाहतोय संबंध महाराष्ट्रामध्ये केली जाते. आपल्या उरण तालुक्याचा शाहीर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय असे गायक दसकार गावातील शाहीर यशवंत ठाकूर यांचे सुमधुर संगीत. नवीन फलंदाजीतील रोहित पाटील ज्यांना मागील सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, पाहूया आता कशावरती दाखल करतील. चांगला बॉल, अगदी चेंडू टप्पा पडता क्षणी उचली घेताना पाहायला मिळालाय. डॉट येतो चेंडू. थोडीशी संत गतीचा खेळ आपण पाहतोय. यावर चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. जागा खाली आहे, चेंडू थेट चाललाय सीमा पलीकडे. हल्दी देखील खूप आहेत, भरपूर ठिकाणी हल्दी आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलं 4 धावा येतात आणि फलंदाज मात्र हिट विकेट बाद होताना पाहायला मिळाले. सलामी वीर इथून आल्या चौकार येताना आपण पाहतो रोहित पाटीलच्या बॅटीतून. पाटलांचा हा बैलगाडा अक्षरशः मैदानात दुर्ला करतोय. मागील सामन्यामध्ये ते स्टेप अप झाले, पुढे सरसवण्याचा प्रयत्न होता, डान्सिंग डाऊन. इथून डॉट बॉल आपण पाहतो, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. थंड करू नका, गरम करायला प्रणित रोहित यावर देखील जबरदस्त स्ट्रोक. पटक्यात ताकद बेमिसाल रोहित पाटीलचे फटके 440 झटके. डीजे
धन्यवाद. संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावा येतात धावपलकावर. एक चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. शेवटचा चेंडू शेवटचा ब्रह्मास्त्र. षटक क्रमांक पहिलं. 10 धावा येतात धावपलकावर. रोहित आल्या आल्या संघाला सावरण्याचं काम करतोय. वनडाऊनच्या भूमिकेमधला हा खेळाडू आहे आणि चांगला खेळ देखील करतोय. युवराजला मागील दिशेला जबरदस्त सजवल्या. यावर देखील स्लॉट मध्ये आला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. फटका फसलाय. इथून काय घडलंय तर मोठा मासा गळाला लागलाय. ज्या खेळाडूला षटकार चौकार ठोकला तो रोहित पाटील झालाय झेलबाद. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निशान वर्तक. नॉन स्ट्राईक एंडला स्वस्तिक. गोलंदाजीसाठी गोलंदाजीतील डाव्या हाताचे गोलंदाज. फिरकीचा मारा परेश ठाकूर आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 31 गरज आहे. पाहूया 12 चेंडू 31 कशा रीतीने खेळ केला जाईल. परेश त्यात पहिला चेंडू. परेशचा पहिलाच बॉल. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. अगदी निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू थोडासा वेगवान गतीचा चेंडू आपण पाहतोय. एकाच ठिकाणी खेळायचा प्रयत्न. स्टेप अप होण्याचा देखील प्रयत्न केला जात नाही. अगदी यस पंचांचा इशारा 80 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा येतात. 11 धावसंख्या म्हटलं तर साईंच्या 11वे वाचन. शिर्डीसह ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची जो पायरी चढेल दुःखही हार्दिक सर्वत्र त्याचे. इथून अगदी जमिनी लगत खेळून काढलेला फटका. एकेरी धावा आपण पाहतो सिंगल डिजिट. 12 धावा येतात धाव फलकावर. युवराज सिंग यांचा जर्सी नंबर 12. येणारे पुढील बॉल असतील 29 धावसंख्येची गरज. येणारे 10 चेंडू 29 ची गरज. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 29 म्हटलं तर इथून षटकार चौकार येणं गरजेचं आहे. इथून थोडीशी बातचीत देखील केली जाते. कुसूर पुसूर देखील होत्यात. रणनीती आखल्या जातात. रणनीती आखणं गरजेचं आहे. कारण की असं म्हटलं जातं की आपल्याला हरवण्याचे प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे आणि तेच कट इथे रचले जात आहेत. चेंज ऑफ पेस. लोअर बॉल. धीम्या गतीनं फेकून काढलेले हे चेंडू फलंदाजांना कुठेतरी जड जात आहेत खेळ खेळत असताना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय स्वस्तिकला जखडवलाय. पुन्हा एकदा 85 वाईट बॉल. 13 धावा येतात. अतिरिक्त धावसंख्या येतात मात्र फलंदाज बॅटीमधून धाव काढण्यासाठी थोडेसे स्ट्रगल करतायत. यावेळचा फटका अक्षरशः चेंडू हवेत आपण पाहतोय. तात्काळ गरंगळतोय आणि फलंदाज देखील स्वस्तात माघारी परतवतोय.
नवीन फलंदाज अभिजित येत आहे. पाहूया ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो अभिजित सारं जग जिंकेल का आणि खेळ देखील करेल का. कारण की जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नको, येईल तारावाया कोणी वाट कोणाची पाहू नको. हे सारे जग जिंकायचं आहे. हार कधी मानू नको. यश तुझ्या जवळ आहे. जिंकल्याशिवाय तू थांबू नको. आणि तेच काम मी तर म्हणेल गोवटणे संघाला करावं लागेल. अगदी ओव्हर होण्याचा इशारा दिला जातो. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्ती त्याला येणारे 6 चेंडू 28 ची गरज. 6 ला 28. इथून पाहिलं तर 13 धावसंख्येवर 3 गडी माघारी परतवलेत. शेवटचं षटक हातळत असताना 28 धावा उभाराव्या लागतील. 28 धावा बनवत असताना कशा अर्थीचा खेळ केला जाईल. दिल्ली बहुत दूर है पर जाना जरूर है अशा अर्थीचा खेळ करावा लागेल. सिद्धेश ठाकूर पुढील गोलंदाज येथील. या स्ट्राईक एंडला मात्र मास्टरमाइंड खेळाडू निशांत अद्याप आहे. निशांतला जास्त शांत बसून जमणार नाही. निशांतला ठोकावं लागेल आता. कारण की येणारे 6 चेंडू 28 ची गरज आहे. 28 धावासाठी आपल्याला आता षटकार चौकार ठोकावे लागतील. या पहिलाच बॉल स्टेप अप. पंचांचा इशारा सोयीर मारा. थोडीशी सिद्धेश येत आहेत. पुढील गोलंदाज याबल पाहूया. रिच लँडिंग पाहायला मिळेल. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सेफ लँडिंग. धोक्याची घंटा होईल का नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावा आपण पाहतोय. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलं 16. 5 चेंडू 25 ची गरज आहे. 5 ला 25 म्हटलं तर 4 षटकार येणं गरजेचं आहे आणि 1 चेंडूवर सिंगल. 5 चेंडूवर पराक्रम करामत आणि इथून डॉट. इथून देखील डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट डॉट आणि डॉट. सामना कुठेतरी थोडस झुकताना देखील पाहायला मिळतोय. एखादी लढाई मोहिमेवर गेल्यावर समोरील प्रतिस्पर्धी संघ जशी शरणागती पत्करतोय तसा खेळ होतोय का काय. इथून अक्षरशः खांदे लूज झालेत मी तर म्हणेल गोवटणे संघाचे. इथून पुनश्च एकदा अक्षरशः सामना झुकताना. चला मी विनंती करतोय तळे संघाला आपण आपल्या निर्णयावर अंमलबजावणी लगेचच करा. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारल्यात. आणि इथून पूर्णपणे विजयाची माल रोवली जाते ती दुत्तुम संघाच्या बाजूनं. आणि इथून आपण पाहिलं तर पराभवाची धूल चारावी लागली गोवटणे संघाला. नक्कीच विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचा हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर ज्युनियर कृष्णा सातपुते, परेश ठाकूर, कमाल स्टेज अँड कलेक्टर ट्रॉफी. तसा दुसरा सामना चालू होईल. एकीकडे असेल शेवा, दुसरीकडे माऊ 11 एकविरा थळ अलिबाग. आणि जसा सामना चालू होईल तसा आवाज देखील बदलाव असेल. आवाज असेल आमचे आतिश पाटील सर पागोटे. तुर्तास आम्ही ब्रेक घेऊ. तत्पूर्वी चला या आपण हस्तांदोलन करायचं आणि परेश ठाकूर मॅरेथॉनचा किताब घेण्यासाठी यायचा.
अक्षरशः ज्यानं खूप मेहनत घेतली या क्षेत्रामध्ये, ज्यांच्यावर टीकेचे देखील काही बोट उमटवले, टीकेला सामोरे जाऊन आज आपल्या नावाची, आपल्या आवाजाची एक नवी ओळख निर्माण केली असे आमचे आतिश पाटील सर. आणि आज आमचं भाग्य की आज आम्ही त्यांच्या सान्निध्यामध्ये समालोचनासाठी उपस्थित झालो. काही मैदानामध्ये आज त्यांचा आवाज आम्ही ऐकतो, योगायोग जुळून येतो, केव्हा केव्हा आम्ही सोबत देखील असतो. आणि तोच यंदाच्या वर्षीतील पहिला योगायोग झालाय. विघ्नहर्ता चषक 2024 बोकुळेडच्या स्पर्धेत आतिश पाटील आणि त्यांच्या समवेत आम्ही जोडलोत. आतिश पाटील सरांचा आवाज ऐकूया. तुर्तास आम्ही ब्रेक घेतो, कुठे जाऊ नका, ऐकत राहा. एक भली मोठी स्पर्धा, डे नाईटची ही अप्रतिम स्पर्धा विघ्नहर्ता ट्रॉफी 2024. प्लेयर ऑफ द मॅच परेश ठाकूर आपण पाहतोय. जबरदस्त खेळ, षटकार चौकांचा पाऊस पडला आणि आपल्या संघाला ज्यानं विजेता करून सोडला तो परेश ठाकूर ठरला या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. आणि अगदी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात आमचे परेश ठाकूर, श्याम ठाकूर यांचे सुपुत्र. आज ज्यानं आई वडिलांचं नाव क्रिकेटच्या क्षेत्रावर साता समुद्रापार पलीकडे नेण्याचं काम केलं त्यांचे परेश ठाकूर पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या